नमस्कार. आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. आपलं युट्यूब चॅनल जे आहे ते सर्व विषयावर मार्गदर्शन करणार आहे. सगळे विषय आणि जास्तीत जास्त तर महिलांचे तर सगळे विषय. तर आज आपल्याला काय करायचं माहितीये? आज आपल्याला अशा एका महत्वाच्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे, मार्गदर्शन करायचं आहे महत्वाच्या विषयावर, की महिला ज्या वेळेस मुलगी जी असते ती मुलगी वयात येते आणि मुलगी वयात आल्यानंतर ती जी सुरुवातीला बालक होते, आजकाल काय बघा, म्हणजे खाण्याचं खाण्याची व्यवस्था म्हणा किंवा काही म्हणा, मुलीला बालक होण्यासाठी 12-13 वर्षामध्ये 14 वर्षामध्ये मुली बालक होत आहेत. आणि मुली बालक झाल्यानंतर काय करतात माहितीये का? पहिले कोणाला सांगतात हो? त्या आईला सांगतात. आणि त्यांना काही माहिती असं नसतेच कुठल्या गोष्टीची की नेमकं काय, पण त्या आईला सांगतात की आई आणि असं होत आहे. त्यावेळेस आईनं तिचं मैत्रीण झालं पाहिजे, कारण पहिल्यांदा तिच्या म्हणजे शरीरात झालेला बदल आणि तिला काही गोष्टीची माहिती नसते. आणि त्यामुळे काय करायला लागते माहिती का? मुलीची मैत्रीण आईनं झालं पाहिजे आणि तिला सविस्तर मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि मार्गदर्शन करून ज्या मुली अशा बघा शरीरानं बारीक असतात आणि त्यांना त्या वयात आल्यानंतर शरीरानं बारीक आणि काय खाणं, सगळं बाहेरचं खाणं मुलींचं, आणि पाणीपुरी खा, खिचडी खा, वडापाव खा, इडली खा, डोसा खा. तर वयात आलेल्या मुलीला, ज्या मुलीला पाळी आलेली आहे त्या मुलीनं, ज्या आईनं खाण्याकडे मुलीच्या जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण का माहिती का? तिच्या शरीरात होणारे नवीन बदल, तिला त्या ज्या गोष्टी माहिती नसतात आणि तिच्या शरीरात जो बदल होतो. आणि काही मुलींना कसं होते बघा, खाण्याकडे लक्ष न दिल्यामुळं एकच पोळी खाणार, एकच अर्धीच पोळी खाणार, भात-वरणच खाणार, खिचडीच खाणार. पण तसं न करता ती एक वयात आल्यानंतर तिला पूर्ण आहार घेतला पाहिजे. कारण कसं आहे बघा, शरीरामध्ये नवीन बदल घडत असतात आणि रक्तस्राव होत असतो. आणि रक्तस्राव झाल्यामुळं काही मुली खूप कमजोर, आधीच अशक्त असतात आणि अशक्त असल्यामुळं आणि ते रक्तस्राव झाल्यामुळं त्या आणखीन अशक्त होतात आणि खायचं तर त्यांच्या डोक्यातच नसते. पण आईने काय केलं पाहिजे? मुलीला ताटाला ताट लावून बसलं पाहिजे. ताटामध्ये सगळे खाद्यपदार्थ घेतले पाहिजे. वरण, भात, पोळी, भाजी, कांदा, काकडी, टमाटर, बीट, ह्या सगळ्या प्रकार आणि पालेभाज्या जेवणामध्ये तर कंपल्सरी असल्या पाहिजे. आणि मुलीला ज्या वेळेस मुलगी वयात येते त्यावेळेस आईने मुलीच्या ताटाला ताट लावूनच जेवलं पाहिजे. कारण तिच्यावर लक्ष दिलं पाहिजे की आपली मुलगी पोटभर आहार घेते का. कारण उद्या तिच्यावर खूप मोठी जिम्मेदारी होणार आहे, ती एक आई होणार आहे. आणि जर ती आजच कमजोर असेल तर उद्या कसं होणार तिचं? आणि ती जेवत नाही. आता मुली हॉस्टेलला राहतात, बाहेर मेसचं जेवण असते आणि ते मेसचं जेवण जर त्यांना नाही आवडलं, त्या सर्रास काही दुकानातला चिमण चारा खाऊन त्या राहतात. मग कशी ताकद राहील हो? अशा लुटकुळ्या. आणि त्यांची पाळी बरोबर न हो, 3-3 महिने त्यांची पाळी येत नाही. मग झाले प्रॉब्लेम सुरू, इथूनच प्रॉब्लेम सुरू. नंतर मुलबाळ व्हायला अडचणी. त्यामुळं काय करायचे माहितीये का? मुली जरी बाहेर असते तरी त्या आईने त्या मुलीला सतत मार्गदर्शन केलं पाहिजे की बाई पोटभर आहार घे. तू जर आज पोटभर आहार घेतलीस आणि तुझी तब्येत जर चांगली राहिली तरच तुला पुढं बरं आहे. आणि मुलगी जर कमजोर असेल आणि तिला उद्या मूलबाळ होताना पहिल्या डिलिव्हरी मध्ये किती त्रास होणार आहे सांगा तुम्ही. त्यामुळं काय करायचंय माहितीये का माझ्या महिला मुलीनं, तुम्ही काय करायचंय, मुलीकडे जरा जास्तीच लक्ष द्यायचं आहे. कारण आपली मुलगी ही उद्या आपल्याला, आज जर तुम्ही लक्ष दिलं नाही तिच्या खानपाण्याकडे, तिच्या राहणीमानाकडे, तर उद्या तुम्हालाच तिचा दवाखाना करावा लागेल. आणि मुलींची पाळी वेळेवर येते का? आईने या सगळ्या बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ती पाळी महिन्याच्या महिन्याला येते का? पाळी 2 महिने रुकते तर तिला दवाखान्यात दाखवलं पाहिजे. कारण तिच्यात काय रक्ताची कमी आहे का? तिनं खाणं पिणं कमी करते का? तिच्यात कमजोरी आलेली आहे का?
ह्या सगळ्या गोष्टी आईनं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण वयात मुलगी आल्यानंतर तिची मैत्रीण होऊन तिच्या हर एका गोष्टी तिच्या म्हणजे हे बघा, आपली मुलगी जर सांगत नसल तर तिची मैत्रीण होऊन जर तुम्ही विचारा, ती मुलगी एकच गोष्ट पोटात ठेवून घेणार नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. आणि मुलीला, वयात आलेल्या मुलीला आईनं शिक्षण दिलं पाहिजे सगळ्या बारीक बारीक गोष्टीचं, की बाई हे बरं नाही, हे बरं आहे, असं करावं तसं करावं. कारण मुलीनं, वयात आलेल्या मुलीची मैत्रीण, आईनं वयात आलेल्या मुलीची मैत्रीण म्हणून खूप काळाची गरज बनलेली आहे. आणि तिला सगळ्या पद्धतीचं शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि तिच्या आहाराकडे तर 100% तुम्हाला लक्ष देणं लागणार. माझ्या या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल माझ्या माता भगिनीनो, तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं चॅनल आपल्या सहकार्यामुळं, हे आपलं चॅनल आपल्या सहकार्यामुळे इथपर्यंत आलेलं आहे. आणि आपल्याला अजून खूप पुढचा पल्ला गाठायचा आहे. ते सगळं तुमच्या सहकार्यामुळेच होत आहे. माझ्या महिला भगिनीनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, या चॅनेलला सबस्क्राईब करायचंय. आपल्या मैत्रिणीमध्ये खूप सारं शेअर करायचं आहे. आणि असेच महत्वाच्या विषयावर आपल्याला अजून मार्गदर्शन मिळणार आहे. तर माझ्या महिला भगिनींनो, आपली मुलगी ही तुमची जिम्मेदारी आहे. तुम्ही एक महिला आहात आणि ती होणारी महिला आहे. आणि त्यामुळे काय करायचंय माहित आहे, आपल्या मुलीच्या खानपाण्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. आणि खानपाण्याकडे तुम्ही लक्ष दिलं, एकदा जर तिची तब्येत तंदुरुस्त झाली, कारण हे घराचं बांधकाम करताना जसा मुळवा असते तसा मुळवा आहे हो मुलीचं. मुलीला ज्या वेळेस तुम्ही लहान वयामध्ये तिच्या खाण्यापाण्याकडे लक्ष दिलं तर ती तब्येतीने तंदुरुस्त होईल. आणि तब्येतीने तंदुरुस्त राहिल्यावर ती कधीच कमजोर पडणार नाही. तिला डिलिव्हरी मध्ये ना रक्त लागणार आहे, ना डिलिव्हरी मध्ये तिला कुठल्या प्रकारचा त्रास होणार आहे. त्यामुळे काय करसाल माहित आहे माझ्या माता भगिनीनो, आपल्या मुलीकडं जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे. तिला प्रत्येक गोष्ट तुम्ही समजून प्रेमानं सांगा, तिच्या लक्षात येणार आहे. नमस्कार.